ती तयार झाली होती. लग्नाच्या वऱ्हाडाची वाट पाहत होती. सुयशही मनात नसताना लग्नात सहभागी झाला होता आणि राघवेंद्रजींसोबत सर्व कामे पूर्ण जबाबदारीने करत होता. तिला शेवटचे पाहण्याच्या इच्छेने तो तिची वाट पाहत होता. लग्नाची मिरवणूक येण्याची वेळ 6 वाजताची होती, पण आता 9 वाजले होते. पण लग्नाची मिरवणूक अजूनही आली नव्हती. राघवेंद्रजी आता घाबरले होते. प्रीतीही नवरी बनून वाट पाहत होती. तीही अस्वस्थ झाली होती. अमरचा फोनही बंद येत होता. काका, तुम्ही काळजी करू नका. कदाचित काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही कॉल करा. सुयशने त्यांना धीर दिला. पण काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवत होते. कोणाचं लग्न? अरे भाई, का करायचे लग्न? अमरच्या वडिलांचा भारी आवाज घुमला. हे काय बोलताय तुम्ही पाहुणे? आज अमर आणि प्रीतीचे लग्न आहे. कसलं लग्न? जा आणि तुमच्या मुलीला विचारा. इथे फोन करू नका. आणि त्यांनी फोन कट केला. सुयश आणि ते पुतळ्यासारखे उभे होते. अचानक राघवेंद्रजी पडायला लागले. काका, स्वतःला सांभाळा. चला आधी प्रीतीशी बोलूया. त्यांच्यात काही गैरसमज किंवा वाद तर झाला नाही ना? सर्व काही ठीक होईल. तो त्यांना घेऊन प्रीतीच्या खोलीकडे गेला. रेड कलरच्या लेहंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती. मेकअप आणि मॅचिंग ज्वेलरीमुळे ती खूप मोहक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरही काळजी आणि अस्वस्थता दिसत होती. सुयशने बाकीच्यांना बाहेर जायला सांगितले आणि ते गेल्यावर दार बंद केले. पप्पा, काय झालं पप्पा? त्यांची अवस्था बघून प्रीती त्यांच्याकडे गेली. गुतत गुतत त्यांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा तिला धक्काच बसला. मग ती स्वतःवर नियंत्रण ठेवत उठली आणि अमरला फोन करू लागली. फोन ऑन केलेला होता आणि पहिल्या रिंगवरच फोन उचलला. हे काय आहे अमर? आणि तुम्ही लोक कुठे आहे? स्वतःवर ताबा ठेवत तिने विचारले. राघवेंद्रजींच्या इशाऱ्यावर तिने स्पीकर ऑन केला. तुला हेच तर हवं होतं ना? मी तर तुला आवडत नव्हतोच, म्हणूनच त्या दिवशी तू मला थप्पड मारलीस. अमर, त्या दिवशी मी तुझी अनेक वेळा माफी मागितली आहे आणि तू मला दुर्लक्ष करायलाही सांगितले आहेस. मग काय करणार? तुझ्याशी लग्न करून मी तर उद्ध्वस्त झालो असतो. ते तर मला कळलं तू काय काय गुण उधळले आहेत. तू तुझ्या प्रियकराच्या घरी जायची, त्याला कोणी नसताना तुझ्या घरी बोलवायचे. अमर, भानावर आहेस का? काय बोलतोयस? का खरं ऐकून त्रास होतोय का? अंकितने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तुला आणि त्या सुयशला पावसात भिजताना झाडाखाली एकमेकांच्या मिठीत. तू त्याला तुझ्या घरी एकट्याला बोलावून घेतलेस आणि 1 तास आतमध्ये का एकमेकांच्या आरती करत होता. म्हणूनच मी स्पर्श केलेला तुला आवडत नव्हता. सगळी मजा तर त्याच्याबरोबर मारत होतीस. पण मला उष्ट खाण्याची सवय नाही. चुरगळलेल्या फुलांनी मी माझा बेड सजवत नाही. पुरे, खूप बोललास तू. आता एक शब्द बोलू नकोस. प्रीतीचा चेहरा लाल झाला होता. वडिलांसमोर एवढं घाणेरडं बोलणं? का नको बोलू? माझ्या आभार मान. सर्वांसमोर तुझा आणि तुझ्या वडिलांचा अपमान केला नाही. बरं, आता तुला प्रतिध्वनी ऐकू आला असेल. त्याने फोन कट केला आणि प्रीती हतबल तिथेच उभी राहिली. सुयशलाही खूप ऑकवर्ड फील होत होतं. त्याला वाटत होतं जाऊन त्या अमरचं तोंड फोडावे, पण ही वेळ जोशात काम करण्याची नव्हती. आता तर सगळं संपलं. अरे देवा, आता मी काय करू? आता कुठल्या तोंडाने बाहेर जाऊन सांगू की आता लग्न होणार नाही? नाही, असा अपमान आणि लाचारी मला सहन होणार नाही. आज या घरातून माझ्या मुलीची पाठवणी तर नाही झाली, पण माझी इज्जत नक्कीच जाईल. राघवेंद्रजी रडू लागले. काका, धीर धरा, स्वतःला सावरा. त्याने त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना कोणत्याही प्रकारे सांभाळू शकला नाही. प्रीतीचे डोळे यावेळी पूर्णपणे रिकामे होते. ती फक्त वडिलांकडे अविश्वासाने आणि असहाय्यतेने बघत होती. सुयशने आजीला तिथे आणले होते. राघव बेटा, जर तुला सोयीस्कर वाटत असेल तर हे लग्न ठरलेल्या वेळेवर आताही होऊ शकते. राघवेंद्रची अवस्था पाहून आजी म्हणाली. कसे काय आई, कसे काय? मला सांगा, मी काय करू? मी त्या लोकांना कसे पटवून देऊ? तो पटकन म्हणाला. जर तुला आणि प्रीतीला योग्य वाटत असेल तर सुयशसोबत प्रीतीचं लग्न या मांडपात होऊ शकतं. आजी प्रीतीकडे बघत म्हणाली. प्रीतीसोबत सुयशलाही धक्का बसला होता. नशीब तिला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे हे प्रीतीला समजत नव्हते. पण सुयश, नाही, ती त्याच्याशी लग्न करणार नाही. हे तुम्ही खरं बोलताय का आई? जणू राघवेंद्रमध्ये पुन्हा जीव आला होता. हो राघव, तुला मान्य असेल तर मी शिवशी बोलेन. हो आई,
पण सुयश, त्याची काळजी तू करू नकोस, फक्त प्रीतीला विचार. माझी मुलगी कधीच माझी इज्जत जाऊ देणार नाही. तुम्ही शिवशी बोला. हे इतक्या अभिमानाने न बोलले ते इतक्या अभिमानाने बोलले की प्रीतीचे शब्द तिच्या ओठांवर येण्याआधी संपले होते. तिने डोळे मिटून सगळे अश्रू आतच ठेवले. आजीने आपल्या नातवाला दुःखात पाहिले होते. रात्रीचे जागताना जेव्हापासून प्रीतीचे लग्न ठरले होते, त्याची झोप, आनंद, शांती हरवून गेली होती. त्याने तिला कधीच सांगितले नव्हते, पण तिने त्याला आई म्हणून वाढवले होते. त्यामुळे काही न बोलता तिला त्याच्या वेदना जाणवत होत्या. आज तिला संधी मिळत असताना ती ही संधी सोडू शकत नव्हती. आजीने शिवप्रताप यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या तो त्याच्या कुटुंबासह भारताबाहेर होता. आज अनेक रस्म परंपरेनुसार ती त्याच्यासोबत अटूट नात्यात बांधली गेली होती. अशा नात्यात ज्यासाठी ती अजिबात तयार नव्हती. ती कशी त्याच्यासोबत राहील? ती त्याला तिच्या पतीचा दर्जा कसा देऊ शकेल? हे वयातील अंतर त्यांच्यात आणखी अंतर निर्माण करणार नाही? कुठे ती त्याच्याशी लग्नाच्या बोलण्यावरही जीव द्यायला तयार झाली होती, आणि कुठे आज ती त्याच्या बेडरूममध्ये त्याची नवरी बनून बसली होती. हळद आणि मेहंदी एकाच्या नावाने लागली, आणि कुंकू मंगळसूत्र एकाच्या नावाचं, आणि नावही असे ज्याला तिचे मन नवरा म्हणून स्वीकारायला तयार नाही. आता ती पलंगावर बसून आपल्याच विचारात हरवून बसली होती. तेव्हा यशने आत पाऊल ठेवले. त्याच्यासमोर त्याच्या पलंगावर त्याचे प्रेम, आवड, अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आशीर्वादासारखी त्याची वधू म्हणून त्याची वाट पाहत होती. खरंच ती त्याच्या मनातील इच्छा तर होती, जी त्याला अनेक परीक्षांनंतर मिळाली होती. त्याच्या ओठांवर प्रेमळ हसू उमटले. जो काही तासांपूर्वी असह्य दुःखाच्या समुद्रात बुडून गेला होता, त्याला अचानक एवढा मोठा आनंद मिळाला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याचा त्याच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, कारण आईवडिलांची प्रेमही त्याला मिळाले नव्हते. पण आज ती आयुष्यभरासाठी त्याची झाली होती. त्याचे प्रेम, त्याच्या आवडीवर त्याचा हक्क होता. तो बेभान होऊन पुढे सरकला, आणि प्रीतीचे हात तिच्या गुडघ्याभोवती घट्ट झाले. ती आता त्याची बायको झाली होती. आता तिच्यावर सुयशचा पूर्ण अधिकार होता. आता तो तिच्या जवळ येईल, आणि जास्त जवळ येईल, आणि ती त्याला नकार देऊ शकत नाही, थांबवू शकत नाही. पण ती तिच्या मनाला कशी समजवणार? त्याच्या स्पर्शाला कशी तयार करणार? यावेळी तिला न मरता येत होतं, न जगता. सुयशने तिचा घुंगट उचलला होता, आणि चंद्र सर्व तेजाने चमकत होता. गव्हाळ रंगाचा चेहरा चमकत होता. रुंद कपाळावर सजवलेला टिका, मोठ्या मोठ्या बंद डोळ्यांवर लांब काळ्या पापण्यांची थरथरणारी झालर, नाकात नथ, सुंदर ओठांवर लाल लिपस्टिक. ती खूपच सुंदर दिसत होती, इतकी की तो त्याचे भान हरवू लागला होता. प्रीती थरथरत होती. डोळे अजून घट्ट मिटले होते. खालचा होठ दातांमध्ये दाबला होता, जणू वाहणारा पूर थांबवत होती. लेहंगा हाताने पकडला होता. ती हळूच थरथरत होती. प्रीती, डोळे तर उघड प्लीज. त्याच्या आवाजातल्या भावनांच्या उकाड्याने ती आणखीनच घाबरली होती. तिने डोळे उघडले नव्हते. तिला फक्त त्याच्या नजरेपासून गायब व्हायचे होते. ती तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नवऱ्यासोबत कशी राहू शकते? कसं फील होईल जेव्हा तो स्पर्श करेल? म्हणूनच तिला त्याच्या आयुष्यात यायचे नव्हते. तू खूप सुंदर दिसत आहेस प्रीती. तू माझ्या इतक्या जवळ आहेस यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. मला तुला स्पर्श करून खात्री करून घ्यायची आहे की हे माझे स्वप्न तर नाही. मला थोडा वेळ हवा आहे प्लीज. मी आत्ता. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. नजर खाली झाली होती. तिला बोलता येत नव्हते, पण सुयशला तिचे बोलणे समजले होते. होय, तो घाई करत होता. आता तर तिचे लग्न मोडले होते. ज्या व्यक्तीशी 2 महिने झाले तेव्हा तिचे लग्न ठरले होते, आणि अचानक याला तिच्या आयुष्यात सामील केलं गेलं. अमरचा लगाव एका क्षणात तर संपणार नव्हता. तिला थोडा वेळ हवा आहे, पण तरीही त्याला वाटत होतं की हे तितकं सोपं नाही, आणि त्याला स्वतःलाही अजून पुढे जायचे नव्हते. आता काय प्रीती? आता मला समजत नाहीये काय झालं हे. मला विचित्र वाटते हे असं जवळ बसणं. प्लीज, हे असं सगळं मी आता करू शकत नाही. असे म्हणत तिने एक मोठा श्वास घेतला, जणू खूप मोठे काम केले आहे. कालपर्यंत ती एवढ्या सहजतेने त्याच्याशी सगळं बोलायची, पण आज तिच्या भावना वेगळ्या होत्या. आज ती त्याला तू म्हणतानाही खूप ऑकवर्ड फील करत होती.
त्या नात्याने सगळंच बदलून टाकलं होतं. सुयशने तिच्याकडे पाहिलं. डोळे मिटूनही ती त्याच्यावर विजांचा वर्षाव करत होती. तो हसला. तिचा निरागसपणा त्याला आवडला होता आणि त्याहीपेक्षा तिचा चेहरा लाजेने लाल झालेला पाहून तिला छेडण्याचे त्याच्या मनात आलं. हे सगळं करू शकत नाही म्हणजे काय करू शकत नाही? मला काहीच समजलं नाही, तो खोडकरपणे म्हणाला. आता तो निवांत बसला होता. सुयश प्लीज, आय एम सिरियस. त्याचा खोडसळपणा तिला समजला होता. डोळे उघडून त्याच्याकडे बघत ती म्हणाली. थोड्याशा वाढलेल्या दाढीतही तो हँडसम दिसत होता. चेहऱ्यावर आनंद जो पसरला होता. हातावर डोके ठेवून बेडवर पडून तो तिच्याकडेच बघत होता. तिने नजर चोरली. पण मला हे सगळं करायचं आहे, तो माझा हक्क आहे. तो पुन्हा बोलला तेव्हा प्रीतीचे डोळे विस्पारले. सुयश, प्रीती काही बोलू नकोस. त्याने हात पुढे करून तिचा हात हातात घेतला आणि त्याला जाणवले की एवढ्या थंडीतही तिचे तळवे घामाने ओले झाले आहेत. तो तिच्यासमोर बेडवर बसला आणि तिच्या अविश्वासाने मोठ्या झालेल्या डोळ्यात पाहू लागला. नो सुयश प्लीज. ती काही बोलायच्या आधीच सुयशने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि तिच्या अंगावर झुकू लागला. प्रीतीने तिचा हात त्याच्यापासून सोडवला आणि तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मजबूत शरीरावर काहीही परिणाम झाला नाही. सुयश प्लीज, तुला वाटत नाही का तू माझ्यापेक्षा लहान आहेस आणि तू काय करत आहेस? बोलता बोलता तिने जीभ दाताखाली चावली. ते मला असे म्हणायचे नव्हते. आणि सुयश थांबला होता. काही क्षण त्याने तिच्याकडे पाहिले. ती त्याच्याशी नजर मिळवू शकली नाही. मिळवणार तरी कशी? बदनामी टाळण्यासाठी लग्न केलं तेव्हा तो लहान नव्हता आणि नवरा म्हणून हक्क हवा आहे तेव्हा तो लहान झाला. पण ती तरी काय करणार? केव्हापासून ती स्वतःला हेच समजावत होती, पण तिचं मन हे मान्य करायला तयार नव्हतं. तर ही गोष्ट आहे प्रीती, तुझ्यापेक्षा वयाने मोठा नवरा तुला काय देऊ शकतो जे मी देऊ शकत नाही? मला माहीत नाही. ती उठून उभी राहिली आणि ड्रेसिंगजवळ जाऊन तिची ज्वेलरी काढू लागली. यश तिला आरशात बघत होता. ती खूप अस्वस्थ आणि बेचैन झाली होती. ज्वेलरी झाल्यावर ती दुपट्ट्याला लावलेली पिन काढू लागली. बाकी तर तिने काढली, पण ब्लाऊजसोबत दुपट्टा मागे पिनने जोडलेला होता आणि तिला काढता येत नव्हता. सुयश काही वेळ तिला प्रयत्न करताना पाहत राहिला आणि मग उठून तिच्या जवळ आला. प्रीती त्याला पाहून थांबली. काही न बोलता तो तिचा हात काढू लागला. काय करतो सुयश? तिने क्षणात पाठ फिरवली. तुला काय वाटते? सुयश प्लीज, मी बोलले ना आता नको. मी अजून तयार नाही. मला या सगळ्यांसाठी स्वतःला तयार करायला वेळ हवा आहे. तिने तिच्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवले होते. तिला आपल्या मिठीत घेत सुयशने त्याचा हात मागे घेतला आणि तिच्या दुपट्ट्याची आणि ब्लाऊजची पिन काढली होती. तिने रागाने सुयशला तिच्या दोन्ही हातांनी ढकलले आणि असे केल्याने तिचा दुपट्टाही सुयशच्या हातात आला. ती त्याच्यासमोर असहाय्य उभी होती. सुयशच्या ओठांवर न कळत हसू आले. प्रीतीसाठी हे क्षण खूप वेगळे होते. सुयश समोर तिला असे लाज वाटत होती. ती आधी रागात होती, पण आता ती लाजेने लाल झाली आणि तिने ब्लाऊजचा खोल गळा दोन्ही हातांनी झाकून दुसरीकडे वळली. सुयश अजूनही आरशात तिला बघत होता. तो पुढे सरकला आणि दुपट्टा तिच्या खांद्यावर ठेवला. मी तुला मदत करत होतो, बाकी काही नाही, असे खेळकरपणे बोलून तो मागे सरकला. प्रीतीने डोळे मिटून स्वतःला शिव्या दिल्या. ती काय विचार करत आहे? या कपड्यांमध्ये ती खूप अनकम्फर्टेबल फील करत होती. हे घे, चेंज कर. सुयशने त्याचा टी शर्ट आणि ट्राउझर तिच्यासमोर ठेवत म्हटले. हे मला बसणार नाही. जे घातले आहे त्यापेक्षा यात कम्फर्टेबल वाटेल. आता ॲडजस्ट कर. उद्या माझे कपडे घरून आले नाहीत का? कदाचित काकांच्या लक्षात राहिले नसेल. ती गप्प झाली. कुणाला तरी तिची सुटकेस सोबत ठेवायला सांगायची जबाबदारी तिचीच होती आणि ती विचित्र विचारांमुळे विसरली होती. तिने कपडे उचलले आणि वॉशरूमच्या दिशेने निघाली. ती बदलून परत आली तेव्हा सुयश अनियंत्रितपणे हसला. ओव्हरसाईज टी शर्ट आणि खाली दुमडलेल्या ट्राउझरमध्ये ती विचित्र दिसत होती. प्रीतीने आधी त्याच्याकडे पाहिलं आणि मग स्वतःला आरशात बघून चेहरा केला. मी कुठे झोपू? मला झोप येत आहे. कुठे म्हणजे? बेडवर. आणि तू? मी तुझ्याबरोबर झोपणार नाही. हे बघ, झोपायला तर बेडवरच लागेल आणि मी सोफ्यावर किंवा खाली झोपायला फिल्मी हिरो नाही. हो, मी तुला डिस्टर्ब करणार नाही, तो म्हणाला. प्रीतीने काही क्षण विचार केला
आणि मग बेडच्या एका बाजूला झोपली. मनावरील ओझे हलके झाले आणि लवकरच तिला झोप लागली. तर सुयश तिच्याकडे पाहत भूतकाळात हरवला होता. भाग 2 मध्ये वाचा. आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेला सुयश आणि लहानपणीच आई गमावलेली प्रीती यांची भेट कधी आणि कशी झाली. दोघांमध्ये मैत्री सुरू झाली. पण मग असे काय झाले की प्रीतीने सुयशपासून अंतर राखायला सुरुवात केली आणि प्रीतीच्या अशा वागण्यावर सुयशने काय केले? धन्यवाद.